घालायची. तर इकडे माहित नाही कोणता तरी नेकलेस आहे दीदीचा, तर तो घ्यायला आलोय आम्ही लोक. काय आहे ते? फोन. आणि वर काय त्याच्यावर? हे ट्रायपॉड. ट्रायपॉड. आणि तिथं खालून? खालून तो पण ट्रायपॉड आहे. ट्रायपॉड? हा, सेल्फी काढण्यासाठी यूज करतात ते. हे फोटो बघ, काढतो ते ना. हे घर आहे ना, हा. घराची लोक, घराचे लोक आणि घराचे लोक. तिकडे खूपच थांबा. तिकडे खूप क्यूटचा बेबी होता. दीदीचा काहीतरी नेकलेस राहिलेला, तर तो घ्यायला आलतो. आणि ह्याच्या पुढे आम्हाला कुठेतरी जायचं, एंगेजमेंटला जायचं. चला. मला भीती वाटते, कारण की मी असं गावात पहिल्यांदा स्कूटीने जाते. कारण की सिटीमध्ये काय नसतं, तिकडं असं प्लेन रोड असतो, मग काय हे नाही होत तसं खडबड खडबड. आणि गावात असे हे बघा असे खडबडवाले रस्ते असतात ना, मग हे बघ आता पाऊस पण पडला आहे, मग त्याच्यामुळे असं असे रस्ते असतात, त्यामुळे मला भीती वाटते. आणि आत्ता क्लिअर रोड आलेला आहे, आत्ता काय नाही. हे बघू शकतो, आत्ता प्रॉपर रोड आला आहे. वन रिमाइंडर फॉर यू ऑल, ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. अँड तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओज पाहिजे ते करा. ट्रॅक्टर आणि माहीत ना, क्लाउड थोडासा येल्लो येल्लोइश झाला आहे, कॅमेरामध्ये पिंक दिसतो. गावात पहिल्यांदा ब्लॉग करते, मी पहिल्यांदाच ब्लॉग करते. नाहीतर ऐनवेळेस तुम्ही लोक माझे शॉर्ट्स वगैरे बघत असाल. आय होप फर्स्ट या सेकंड ब्लॉग असेल, आय डोंट नो. मला कारपेक्षा ट्रॅव्हल करायला स्कूटी आणि सायकल आवडते, कारण की त्याच्यामध्ये सगळं खुलं खुलं असतं, मजा येते फिरायला, हवा येते. कारमध्ये ए सी लावून काय करायचं. ते लोक तर दिसत नाही आहे मागे. गाडी आलती पण नाही दिसत आहे. तर आमची जी वॅगन आहे ती पण, त्याच्यामध्ये सुद्धा आजी येते, काकी येते, माहीत नाही दीदी आहे ती येते, आणि मम्मी पप्पा पण आहेत त्याच्यामध्येच. तर आम्ही लोक आलो आहे. बघ दीदी, जर ते नाही आले ना तर आपण परत एकदा त्यांना बघून मग परत एकदा येऊ पुढे. आणि मला मज्जा येते स्कूटीवरती फिरताना, एवढा वेळ खरंच मला खूप मजा येते स्कूटीवरती फिरायला. कशावरती फिरायला मजा येते, या फिर तुमच्याकडे कोणती कार आहे कमेंटमध्ये करा, या फिर कार नाही आहे तर कोणती सायकल आहे ते कमेंट करा. म्हणजे जे पण माझ्या समोरून चालले ते पण, ज्यांच्या पण घराच्या समोरून चालले त्यांनी सगळे लोक बघतायत काय. जर सायकल सुद्धा नसेल तर मला कशाने ट्रॅव्हल करायला आवडेल, बस, एरोप्लेन, या फिर सायकल, और इलेक्ट्रिक स्कूटी और इलेक्ट्रिक सायकलसुद्धा असतात, मग ते पण ऑप्शनल आहेत. अँड मी आले आहे गावाला.
अर्धा क्लाउड थोडासा पिंकिश झाला बघू शकता ते. मला माहित नाही काय जळवलं बघा. असं नसतं की फक्त सिटीमध्येच एअर पोल्युशन असतं, गावात पण असतं एअर पोल्युशन, बट ते कमी प्रमाणात असतं. पण सिटीमध्ये सगळे लोक कार्स वगैरे यूज करतात. गावात 50% नाही तर 80% लोक सायकल या फिर मोटरसायकल यूज करतात. पण ते एवढं तर नाही. हे बघा आमची वॅगन आली. दीदीने स्पीडसुद्धा वाढवली, भीती वाटते. अँड ही दिसू शकते वॅगन. मला भीती वाटते माझ्याकडून चुकून जर कॅमेरा सुटला पडला तर दीदी बोलत असेल मी एकटीमध्ये फिर अशी एवढी बघबघ करत. हॅलो नको करू, तुझ्या हँडल सुटले तर मला भीती वाटते मागे. काय त्या साईडला काय समुद्र आहे का? हा दीदी, त्या साईडला समुद्र आहे का? हो, तेव्हा वॅगनर आली आपल्याच मागे. बाई हे बघा दीदीने लावलाय फूल. अँड फूल्स काय झालंय रेड. वाव, ही वॅगन. हा ते वॅगनमध्ये लाईट चालू केली त्यामुळे नीट दिसत नसेल. साहब मी एकदम गडबडीमध्ये बसले कारण की इकडे ॲक्टिवाच्या मागे असं पाठ ठेवायला पण थोडंसं आहे ना, मग मला काही भीती नाही. पण नॉर्मल ॲक्टिवा असतं त्याच्यामध्ये असं पूर्ण असं पकडून बसावं लागतं आणि इकडे नॉर्मल टेकून बसू शकतो. वॅगन मागे तुम्ही बघू शकता इकडे पाणी साठलं पावसाचं. अँड हा झाड आहे. थंडी थंडी हवा येते एकदम. मी परत एकदा सांगते की बघा सिटी ते सिटी पण गाव ते गाव. गावामध्ये जास्त मजा